आज प्रभाग क्रमांक 17मध्ये मी माझा पाणी दौरा केला। त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील साहेब, भुईर मॅडम आणि आपले स्थानिक सगळे कार्यकर्ते, सहकारी मॅडम आहेत। अच्छा, माने मॅडम याही आहेत। आज जेव्हा मी पाणी दौरा केला, काल माझा जेव्हा मला नगरसेवकाने व्हिडिओज पाठवले, मी तेव्हा परिस्थिती बघितली की बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं होतं। पण पाणी साचल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी काहीतरी आत्ताच्या आत्ता करते। जेव्हा मी बघितलं की खूपच आत्ताही मी कंडिशनमध्ये काही सोसायटींमध्ये पाणी आजही आहे, तर आपण आता असं नियोजन करतो की अमृत 3मध्ये जेवढं काय आहे ड्रेनेजची सिस्टमसाठी आपण ते नियोजन करतो आहे। पालिकेला मी आता सांगते की आपण ते नियोजन करावं लागेल। आणि सरांशी आता माझंच बोलणं झालं की आपण एक बैठक करूया, 27 गावांसाठी आपल्याला काय नियोजन करता येईल ते नक्कीच आपण करूया आणि DPR नव्याने करूया। त्यांच्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्याला प्लॅन आपल्याला काहीतरी करावं लागेल। एक आपण जेव्हा बैठक करणार आहोत त्यावेळेस आपण प्रत्येक वॉर्ड वाईज बैठक करणार आहोत। आज पाऊस खूप पडतो आहे, पण याच्या आधीही माझी व्हिजिट झालेली होती, प्रत्येक नाल्यांवरती मी व्हिजिट केलेली होती, पण त्यावेळेस ठीक होतं। पण आत्ता जी परिस्थिती बघता खूपच कंडिशन यांची इतकी खराब झालेली आहे, त्यामुळे नागरिकांची खूप तकलीफ आहे। नागरिकांनी समस्या मांडल्या माझ्याकडे की मॅडम आमची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे, बघा तुम्ही आत्ताही पाणी आहे। तेव्हा मी बघितलं की मॅडम बघा आम्हाला काय करता येतं। आता आपण त्यांच्यासाठी पंप लावलेले आहे, पण त्यासाठी आपल्याला सहकार्य कुणाल पाटील साहेबांनी केलेलं आहे। त्यांचे कार्यकर्तेही करतात की पंप लावून त्यांनी खर्च केला आणि त्याच पंपाने पाणी काढतात। ते आपल्या प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे, पण तरी आपल्याला जसं पाहिजे तसं काही झालेलं नाही आहे। त्यांचं म्हणणं की आम्हाला जसं पाहिजे तसं होत नाही आहे, तर आपण आता अजून बाकी ठिकाणी दौरे करतो आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा त्यांचं काही अजूनही कुठले असेल तुमचे प्रॉब्लेम तेव्हा नक्कीच तुम्ही मला सांगा। मी कधी येऊन तुमच्यासाठी मी नक्कीच अवेलेबल असणार आहे। आणि सगळ्यांकडून आज यांच्याकडून मला जे सहकार्य भेटतं त्यासाठी खरंच तुमचं धन्यवाद। नागरिकही सहकार्य करत आहेत, पण आज हा पाऊस आहे आणि तो पण त्रास होणारच आहे, तर नागरिकांनी सहकार्य करावं एवढंच मी त्यांना सांगतो। आज सन्माननीय महापौर महोदय या ठिकाणी आलेले आहेत। जी काल घटना घडली पावसामध्ये, एका चिमुकलीला देखील पायाला लागलं आणि तिचा पाय फ्रॅक्चर झालं, त्या अनुषंगाने मॅडमनी त्वरित तिथे व्हिजिट दिली, त्याबद्दल प्रथम त्यांचा मी आभार व्यक्त करेन। आज खरं तर या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ज्याप्रमाणे पूर कसा येतो तशी परिस्थिती या ठिकाणी झाली होती, पण आज महापौर महोदयांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी काढण्यासाठी पंप देखील उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांना देखील सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आम्ही सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतो। पण माझी एक अशी सूचना असेल की येणारा जो पाऊस आहे आता सुरुवात झालेली आहे, तुम्ही तातडीने जे सुविधा उपलब्ध करून देणार असेल आश्वासित करून जाऊ नका फक्त। कारण असं आहे की नागरिक जे आहेत त्रासलेले असतात, जे कर्मचारी आहेत ते लक्ष देत नाही। आज तुम्ही आलात म्हणून ते लोक सर्व आले, असं न होता त्यांनी पहिलेच काळजी घेतली पाहिजे, ही तुम्हाला विनंती आमच्याकडनं आणि धन्यवाद।